सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न कराल. सुरुवातीला तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागेल, परंतु दुपारनंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. मन भरकटेल, परंतु एकाग्र आणि कामामध्ये तुम्ही मग्न राहाल. व्यवसायामध्ये आज तुम्ही ज्या योजनेवरती काम कराल त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. घरामध्ये किंवा बाहेर नको ते बोलण्यानं तुमचा आदर कमी होऊ शकतो. घरातील कामांसाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. महिलांना कौटुंबिक संबंध टिकवून ठेवण्यास मोठी मदत होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज विविध समस्यांना सामोरं जावं लागेल. समाजामध्ये निषिद्ध असलेल्या कामांकडे तुमचं मन हे अधिक आकर्षित होईल, ज्यामुळे घरामध्ये कलह आणि सामाजिक क्षेत्रामध्ये टीका होऊ शकते. वागण्यामध्ये कटुता आणि स्वार्थ अधिक राहील. अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेण्यासाठी तुम्हाला चक्रा माराव्या लागतील. नवीन कामाची सुरुवात तुर्तास रद्द करा आणि जुनी आणि अपूर्ण कामं प्राधान्यानं पूर्ण करा, अन्यथा पैशांची आवक थांबेल. घरातील कामांकडे दुर्लक्ष केल्यानं अशांतता निर्माण होऊ शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. नजीकच्या काळामध्ये आर्थिक लाभ होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. आज तुमची व्यावहारिकता कमी होऊ देऊ नका, यामुळे फायदेशीर संपर्क निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी निष्कारण बाबींवरती तुमचे वाद होतील. कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता तुमची कमी होईल. आर्थिक बाबतीमध्ये यश मिळवण्यासाठी आज तुम्हाला कोणाची तरी मदतही घ्यावी लागेल. दुपारपर्यंत तुमची तब्येत ठीक राहील आणि त्यानंतर थोडासा थकवा येईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजची परिस्थिती बहुतांश चिंतामुक्त राहील. मात्र दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवताना सावध राहा, अन्यथा घाईघाईने घेतलेले आणि चुकीचे निर्णय तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. तुमच्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये एखाद्याच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे तुम्ही कोंडीमध्ये सापडू शकता. तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी वडीलधाऱ्यांची मदत होईल. आवश्यकतेनुसार आर्थिक फायदा नक्कीच होईल. आज काही काम बिघडल्यानं महिलांना काळजी वाटेल, परंतु थोडे अधिक परिश्रम केल्यानंतर परिस्थिती मात्र सामान्य होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज अनपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये जोखमीची भीती वाटेल, परंतु लवकरच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे बिलकुल उधार देऊ नका. 100% बुडण्याची शक्यता आहे. परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ तुम्हाला अधूनमधून होतील आणि खर्चही विशेष होतील. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समन्वय राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अधिकारी तुमच्यावरती आज विनाकारण नाराज होऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये काही चढउतार येऊ शकतात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुमच्या प्रियजनांमध्ये नाराजी आणि द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. शेजाऱ्यांशी देखील तुमचे काही वाद होऊ शकतात. कोणतीही गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता सतर्क ठेवा. घरातील वडीलधारी मंडळी आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला मदत करतील. महिलांशी संबंध तुमचे थोडेसे मंद राहतील आणि वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राखण्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात.
आर्थिक कारणांमुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये अनेक प्लॅन्स येतील, परंतु वेळ किंवा पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही त्यांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या करू शकणार नाही. कष्ट करूनही तुम्हाला आर्थिक लाभ कमी होतील. आज सरकारी किंवा जमिनीशी संबंधित कामामध्ये उशीर करू नका, अन्यथा ती दीर्घकाळ पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला नावलौकिक मिळेल. कामातील मंदी आणि आर्थिक समस्यांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. जोखमीच्या कामामध्ये गुंतवणूक केल्यानं प्रथम तुम्हाला तोटा होईल, पण नंतर मात्र नफा होईल. कौटुंबिक वातावरण हे पूर्वीपेक्षा चांगलं राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज आळस आणि निष्काळजीपणा सोडून जर काम केलं तर तुम्हाला यश मिळेल. आर्थिक लाभाच्या अपेक्षा जास्त नसतील, परंतु खर्च मात्र कमी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, जेणेकरून आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवणार नाहीत. दैनंदिन कामं कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं पूर्ण होतील. आज दुपारी काही महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. घरातील महिलांशी छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुमचे वादविवाद होऊ शकतात, तरीही शांतता राहील. मुलांशी मैत्रीपूर्ण वागणूक राहील. संध्याकाळची वेळ ही संपूर्ण दिवसापेक्षा जास्त आनंददायी असेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. मनातील कल्पना बऱ्याच अंशी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कल्पना देखील लोकांना आवडतील. तुम्ही 2 व्यक्तींमधील वादामध्ये मध्यस्थी करून योग्य निर्णय देऊ शकता, त्यामुळे तुम्हाला सन्मान मिळेल. नोकरी व्यवसायातील सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. भविष्यामध्ये कायदेशीर ठरणाऱ्या जोखमींच्या कामामध्ये तुम्ही कुठलाही संकोच न करता गुंतवणूक करू शकता. महिला पूजा कार्यामध्ये अधिक व्यस्त राहतील आणि त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस सामान्य असेल, परंतु तरीही तुमच्या कामामध्ये सुधारणा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आरोग्यासंबंधीच्या काही तक्रारी राहतील. रक्ताचे विकार, सांधे किंवा सूज यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला आज कुठल्याही कामामध्ये कमी रस वाटेल. पैशांअभावी तुमचं मन उदास राहील. मात्र आज पैशांपेक्षा परस्पर संबंधांना तुम्ही जास्त महत्त्व द्या. नोकरी आणि व्यवसायामध्ये निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे जास्त काळजी घ्या. सामाजिक संबंधांमध्ये कटुता राहील. घरगुती जीवन संमिश्र राहील. महिलांचं सौम्य वर्तन घरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आनंद देणारा असेल. आज तुमची बहुतेक कामं ही पूर्वनियोजित असतील, ज्यामुळे कुठलीही गैरसोय होणार नाही. व्यवसायातील लोक कामामध्ये समाधानी राहतील. मात्र सहकाऱ्यांकडून मदत न मिळाल्यानं त्यांच्यामध्ये काही काळ अबोला निर्माण होऊ शकतो. सरकारी कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. महिला कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करून घरातील वातावरण प्रसन्न करतील. महिलांचा घरामध्ये मान सन्मान वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये जास्त वेळ देऊ शकणार नाही. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला लाभदायक डील मिळतील. तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये पैसे गुंतवाल आणि बचतही करू शकाल. व्यवसायामध्ये स्पर्धा असली तरी तुमचं काम सुरळीतपणे चालू राहील.
परंतु सहकार्यांमुळे तुमची गैरसोय मात्र होऊ शकते. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ तुम्हाला होतील आणि कामाच्या नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील. मित्र आणि नातेवाईकांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचे योग देखील तुम्हाला येतील. महिलांना त्यांच्या तब्येतीची चिंता राहील. मुलं अभ्यासामध्ये कमी लक्ष देतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.